नमस्कार मित्रांनो. पुणे म्हाडा लॉटरीची मुदतवाढ झालेली आहे. त्या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातील सिडको, म्हाडा किंवा सरकारी योजनेचे वेगवेगळे जे सरकारी गृहप्रकल्प असतात, गृहनिर्माण प्रकल्प असतात, त्या संदर्भामध्ये माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करत असताना सध्या चालू असलेले मुंबई म्हाडा लॉटरी, त्याचबरोबर सिडको नवी मुंबई लॉटरी, त्याचबरोबर पुणा म्हाडा लॉटरी, त्याबरोबर पुणे म्हाडा संभाजीनगर, जालना, त्याचबरोबर लातूर, धाराशिव आणि हिंगोली या ठिकाणी आता सध्या लॉटरी चालू आहे. त्यामध्ये सर्वसामान्य संपूर्ण महाराष्ट्रातील जे आहे ते पुणे म्हाडा लॉटरी FCFS म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट प्रोसेस किंवा प्रथम येणारं प्रथम प्राधान्य, या लॉटरीची 13 तारीख 11:30 वाजता त्याचं लॉग इन चालू होणार होतं आणि आपण आपलं प्रथम येणारं प्रथम प्राधान्य या लॉटरीमध्ये आपण सहभागी होणार होतो. परंतु काही कारणास्तव टेक्निकल इश्यूजमुळे ही लॉटरी 28 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याचं आपण लॉग इन केल्यानंतर त्याची नोटीस किंवा नोटिफिकेशन चालू झालेलं आहे. या लॉटरीमध्ये 13 लाखापासून पुणे म्हाडा फर्स्ट कम फर्स्ट बेसिस या लॉटरीमध्ये 13 लाखापासून 1 BHK फ्लॅट्स आपल्याला उपलब्ध होते आणि त्यामुळे सर्वसामान्यांना 13 ते 18 लाखापर्यंत 1 BHK किंवा 20 लाखापर्यंत 1 BHK आणि 2 BHK हे साधारणपणे 25 ते 30 लाखाच्या आसपास होते. तर निश्चितपणाने खूप कमी दरामध्ये हे घरं उपलब्ध होत असताना सर्वसामान्यांना खूप आशा होती की या लॉटरीमध्ये आपण भाग घेऊन 295 जे फ्लॅट्स आहेत पुणे म्हाडा लॉटरीमध्ये, यामध्ये आपला सहभागी होण्यासाठी प्रयत्न होता. पण टेक्निकल इश्यूजमुळे ही पोस्टपोन झालेली आहे. हे सर्वसामान्य ज्यांनी आत्तापर्यंत या लॉटरीची माहिती नव्हती अशांसाठी निश्चितपणाने उत्तम झालेलं आहे. त्याचबरोबर गव्हर्मेंट सर्व्हर इश्यू असेल किंवा इतर कारणास्तव जे आवश्यक कागदपत्र या सरकारी योजनेमध्ये लागतात त्यांनासुद्धा वेळ लागत होता आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नव्हते. यामुळे ही तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे. हे चांगली गोष्ट असली तरीही ही दुसऱ्यांदा मुदतवाढ असल्यामुळे बरेच घर घेऊ इच्छिणारे नाराज झालेले असतील. तरीही आपण याची 28 मे 2026 या फर्स्ट कम फर्स्ट लॉटरीमध्ये आपल्या घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर ज्यांना आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून फॉर्म भरण्यापासून तर सर्व आवश्यक माहिती देण्यापर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. त्यामुळे जर आपल्याला ह्या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल किंवा मुंबई म्हाडा, सिडको नवी मुंबई, त्याचबरोबर म्हाडा संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा आपल्याला घर घ्यायचं असेल, संभाजीनगर या ठिकाणी 8 लाखापासून 1 BHK फ्लॅट आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि मुंबई म्हाडामध्ये 29 लाखापासून 1 BHK फ्लॅट्स आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई सिडकोचे 21 लाखापासून फ्लॅट असणार आहेत. त्यामुळे आपल्याला या सर्व योजना सरकारी योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल, बिल्डर किंवा इतर मार्केट व्हॅल्यूपेक्षा कमी दरामध्ये घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपण संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 8149895075. या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज टाकला किंवा कॉल केला तर आपण सहकार्य किंवा मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या पद्धतीने गेल्या 7 ते 8 वर्षापासून आपण या सर्व संपूर्ण महाराष्ट्र सरकारी योजनेमध्ये सहभागी झालेल्यांना मदत करत आहोत, त्याचबरोबर आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरून किंवा ह्या सर्वसामान्यांचे घरांचे दर कमी करण्यासाठी आपण पाठपुरावा करण्यामध्ये, तसेच इतर प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण यापूर्वीसुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामध्ये यशस्वीसुद्धा झालेलो आहोत. याचं उदाहरण म्हणजे आपण सिडको बामणडोंगरीतील 5,000 विजेत्यांचे प्रत्येकी 6 लाख रेट कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्याबरोबरच सिडकोच्या 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांना संघटित करून पाठपुरावा करून 10% दर साधारण 5 ते 10 लाखापर्यंत प्रत्येक फ्लॅट पाठीमागे कमी करण्यामध्ये या विजेत्यांचे सुद्धा यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे निश्चितपणाने आता भविष्यामध्ये जे काही लॉटरी वेगवेगळ्या सरकारी संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यासाठी सहकारी किंवा मदत करण्याचा आपला सातत्यानं प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे त्याचबरोबर आता एक नवीन अपडेट आहे की सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट
झाल्यामुळे इन्व्हेस्टमेंट किंवा इतर दृष्टीने उत्तम असलेलं लोकेशन जे आहे ते नवी मुंबई आता राहणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम मोबदला किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने फायदा देणारं राहणारे. यामध्ये 69 एकर 69 एकरचा प्लॉट हा सिडको गृहनिर्माण प्रकल्पासाठी देत आहे आणि तो सुद्धा पाम बीच रोडला. तर या ठिकाणी सुद्धा हे प्रोजेक्ट रिटर्न हे नवीन स्कीमप्रमाणे असणार आहे. म्हणजे घर यांची लवकर लॉटरी चालू होऊन त्यामध्ये आपल्याला घर घेऊ शकणार आहात. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते कन्स्ट्रक्शन वाईज आपल्याला करायचं. त्यामुळे आपल्याला ती सुद्धा आपलं कमी दरामध्ये घर असताना सुद्धा आपल्याला हे जे घर आहे ते त्याचं पेमेंट करण्यासाठी वेळसुद्धा भरपूर भेटणार आहे. त्यामुळे सिडको जुईनगर लॉटरी असेल किंवा सिडको नवी मुंबईतील इतर ठिकाणची लॉटरी असेल, या ठिकाणी आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण सहकारी किंवा मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.